काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतो. जाता जाता अजितदादा एकदम बरोबर गोष्ट बोलून गेले. राजकारण खूप वंगळी गोष्ट आहे. राघव चड्डाचंच एक्झाम्पल घ्या. जो माणूस कालपर्यंत मिडल क्लासचा मसीहा वाटत होता, त्याच्यावर त्याच्याच पार्टीनं म्हणजे आम आदमी पार्टीनं खूप सिरियस आरोप लावलेत. आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे की राघव चड्डा मागच्या 1 महिन्यापासून संसदेमध्ये जे प्रश्न उचलत होते ना, ते BJPच्या म्हणण्यावरून उचलत होते. हे सगळं BJPच्या PR स्ट्रॅटेजीचं एक पार्ट होतं, असं आम आदमी पार्टीनं राघव चड्डावर आरोप लावले. आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे, हे आरोप किती खरे आहेत, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जर समजा हे आरोप खरे असतील तर हे म्हणणं योग्य असेल की राजकारण खूप वंगळी गोष्ट आहे बाबा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. आज आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत, राजकारणावर बोलणार आहोत. अजितदादा त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगून गेले की राजकारण खूप वंगळी गोष्ट आहे. तसंच काही होताना आजकाल आपल्याला आपल्या देशात दिसतंय. राघव चड्डा मागच्या 1 महिन्यापासून मिडल क्लासचे एक मुद्दे संसदेमध्ये उचलत होते. अगोदर त्यांनी सिम कार्डचा मुद्दा उचलला, त्यानंतर त्यांनी एअरपोर्टवरील महागड्या वस्तूंचा मुद्दा उचलला. असे बरेचसे मुद्दे त्यांनी राज्यसभेत मांडले आणि ते योग्य पण होते. पण आता आम आदमी पार्टीचा असा आरोप आहे राघव चड्डांवर की राघव चड्डा हे BJPचे एजंट आहेत आणि ते फक्त तेच मुद्दे उचलत आहेत जे BJPला सहज आहेत, म्हणजे BJPच्या फेवरचे आहेत. आणि आम आदमी पार्टीचं असं सुद्धा म्हणणं आहे की देशामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, फॉर एक्झाम्पल वोट चोरी, त्यानंतर आपण बघू SIR मध्ये जे वोटरची नावं काटली जात आहेत, त्यानंतर लोकशाहीची जी गळचिपी केली जाते सरकारकडून, पत्रकारांना धमकवलं जातंय, सोशल मीडियावरील जे अकाउंट उडवण्यात येतात, यावर राघव चड्डा काहीच बोलत नाही. खास करून BJP जे भारतामध्ये हिंदू मुस्लिमचं वातावरण क्रिएट करताय, त्यावर तर राघव चड्डा काहीच बोलत नाहीत, असं आपचं म्हणणं आहे. आणि ते खरं पण वाटतंय. तुम्ही बघा, जेव्हा केजरीवालला अटक करण्यात आलं होतं त्यावेळेस राघव चड्डा हे परदेशात जाऊन बसले होते. केजरीवालच्या आणि आपच्या नेत्यांचं जेव्हा अटक सत्र चालू होतं त्यावेळेस राघव चड्डा काहीच बोलत नव्हते, शांत होते. आणि सध्या आपनं अजून एक आरोप लावला आहे राघव चड्डावर की राघव चड्डांनी BJP विरोधात जे पण ट्विट केले होते ना, ते सगळे ट्विट त्यांनी डिलीट केलेत, असं म्हणणं आहे आपचं. आता मग प्रश्न असा येतो, ज्या राघव चड्डांना पॉलिटिक्सचं पी सुद्धा माहीत नव्हतं, त्यांना आम आदमी पार्टीनं मोठं केलं, तेच राघव चड्डा आज आम आदमी पार्टीच्या पार्टी गाईडलाईनच्या विरोधात जाऊन काम करतायत. मग आता राजकारणाला वंगळ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? म्हणजे तुम्ही मोठं होण्यासाठी एका पार्टीचा सहारा घेता आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर आणि तुम्हाला कळते की आता या पार्टीचं काही इम्पॉर्टन्स राहिलं नाही, या पार्टीला तेवढं जनमत राहिलं नाही आणि अपोजिशन पार्टी म्हणजे जी सत्तेत आहे जी पार्टी, त्याचं वजन जास्त आहे, तर तुम्ही हळूच त्या पार्टीत जाण्यासाठी आपलं स्टॅन्स चेंज करता, आपलं मत चेंज करता आणि त्यांचे मुद्दे उचलता. याला चांगलं राजकारण कसं म्हणता येईल? याला वंगळच राजकारण म्हणतात. त्यामुळं आम आदमी पार्टीचे जे आरोप आहेत ना राघव चड्डांवरचे, ते खरे वाटायला लागतात. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? खरंच राघव चड्डा हे मिडल क्लासचे मसीहा आहेत की त्यांनी हे जे सगळं स्टंट केलं आहे हे BJPची PR स्ट्रॅटेजी होती? इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, त्यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच प्रकारे आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला बघत राहा. आमच्या चॅनलला अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.